बीडमध्ये तुम्ही जे आता ट्विट केलं आहे नाही, मला वाटतं की हे अनाकलनीय आहे। एका अल्पवयीन मुलीवरती 400 जणांनी बलात्कार केल्याच्या हेडलाईन सगळ्या ठिकाणी येत आहेत। मला वाटतं याच्याबद्दल नेमकं काय झालंय याची स्पष्टता बीडच्या एसपींनी राज्याला द्यायला हवी, कारण हा विषय अतिशय गंभीर आहे, अतिशय संवेदनशील आहे आणि माध्यमांनाही विनंती आहे की ज्या वेळेला अशा बातम्या येतात त्याची शहानिशा केली गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या बातम्या चालवल्या गेल्या पाहिजे। म्हणून तुमच्या माध्यमातून राज्याचे गृहमंत्री, राज्याचे पोलीस महासंचालक, एसपी बीड यांना पुन्हा पुन्हा आम्ही विनंती करतोय की या घटनेमधलं नेमकं काय झालंय, नक्की आरोपी किती आहे, नक्की काय घटना झाली आहे ही महाराष्ट्राच्या समोर आणणं अतिशय गरजेचं आहे आणि जोपर्यंत सत्यता समोर येत नाही तोपर्यंत काही बोलणं हे काही उचित होणार नाही। याच्यामध्ये असं स्पष्टीकरण आलेलं आहे की 400 वेळा बलात्कार झालेला आहे, 400 नाही, म्हणूनच मी म्हटलं की स्पष्टताच नाहीये। पहिल्यांदा ज्या बातम्या आम्ही वाचल्या, ज्या चॅनेल्समध्ये दाखवल्या की 400 जणांनी बलात्कार केला, आता येत आहे 400 वेळा केला, त्यामुळे ही घटना काही साधी नाही आहे, ही अतिशय गंभीर आणि तितकी संवेदनशील घटना आहे। त्यामुळे नेमकं काय त्या मुलीसोबत झालेलं आहे, एकतर मुलगी अल्पवयीन आहे, त्यामुळे नेमकं काय झालं याची स्पष्टता एसपी बीड शिवाय आणखीन कोणी आपल्याला देऊ शकणार नाही। माझं त्यांच्याशी फोनवरही बोलणं झालं, मी त्यांना याबाबत रिक्वेस्टही केली होती की आपण याबद्दल आपल्या पोलीस डिपार्टमेंटमधनं एक पत्रक काढा आणि त्यामध्ये काय नक्की झालंय, आरोपी 9 आहेत, 8 आहेत, काय आहे, जे काही आहे त्याच्यामध्ये तर बातम्यांमध्येही आले की एका पोलीस कर्मचाऱ्याचाही त्याच्यामध्ये सहभाग आहे, मग नक्की तसं आहे का, या गोष्टी सगळ्या नीट स्पष्टपणे पुढे आल्याशिवाय काही बोलणं हे योग्य नाही। कायदा सुव्यवस्था